प्रसादामध्येच भेसळ सापडल्याने खळबळ उडाली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाने गडावर जात प्रसादांच्या दुकानांची तपासणी करत पेढा विक्रेत्यांवर कारवाई केली आहे। अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईत 2000 किलो बनावट मावा पेढा मिठाई जप्त करण्यात आली आहे। राज्यभरातून भाविक सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येत असतात। सप्तशृंगी गड वणी या ठिकाणी वर्षभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। त्या ठिकाणी लोक प्रसाद म्हणून पेढे, कलाकंद इत्यादींची खरेदी करतात। भाविकांना दर्जेदार अन्न पदार्थ, भेसळयुक्त अन्न प्रसाद मिळावा याकरिता अन्न औषध प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करीत असते। परंतु हप्त्यांच्या आमिषाला बळी न पडता त्यांनी भक्तांच्या संरक्षणार्थ केलेली ही कारवाई स्वागतार्थ आहे। प्रशासनामार्फत सप्तशृंगी गडावर तपासणी मोहीम राबवण्यात आली। यात पेढे विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे। मावा पेढ्याच्या नावाखाली बर्फी विक्री करणाऱ्या 5 दुकानांवर कारवाई करण्यात आली। अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईत 2000 किलो बनावट मावा पेढा मिठाई जप्त करण्यात आली आहे। जवळपास 6 लाख रुपयांची बनावट मिठाई नष्ट केली जाणार आहे। चैत्र पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनाने नाशिकच्या सप्तशृंगी गडावर मोठी कारवाई केली। आता सर्वत्र यात्रेचा प्रारंभ होत आहे। अनेक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर यात्रा भरतात। तेथे भाविक दर्शनासाठी जात असतात। श्रद्धा म्हणून प्रसादाला पेढे घेतात आणि देवी मातेला प्रसाद चढवून तो आपल्या मुलाबालांना परिवाराला देत असतात। त्याच्यातून अशा भेसळयुक्त प्रसादामुळे गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते। त्यामुळे यात्रेत प्रसाद घेताना खबरदारी बाळगावी असे देखील आवाहन अन्न आणि औषध प्रशासनातर्फे करण्यात येत आहे।